खरं तर मी आरडे वकील कोण आहे यांना मी स्वतः ओळखत नाही आहे. मी त्यांना अजून पाहिलेले सुद्धा नाही आहेत की आरडे वकील कसे आहेत ते. परंतु या आरडे वकिलांचे कारनामे बरेचसे पोलीस डिपार्टमेंटकडून माहिती मिळालेली आहे मला. ज्यावेळेस माझ्यावर आरोप केले त्यावेळेस मी थोडीशी माहिती घेतली. त्यावेळेला असं निदर्शनात आलेलं आहे की आतापर्यंत आरडे वकिलांनी या तिथल्या स्थानिक लोकांच्यावर ॲट्रॉसिटीच्या खोट्या केसेस केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून पैसे कमवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि अशाच पद्धतीने कोणावरही त्या ठिकाणी खोट्या केसेस करत तो माणूस चाललेला आहे. मागच्या वेळेस असं 2 महिन्यापूर्वी काहीतरी त्यांचं कोणाशी तरी त्या ठिकाणी स्थानिक लेवलला वाद झालेले आहेत. तिथे सुद्धा दोघांच्याही क्रॉस कंप्लेंट झालेलं असं पोलीस डिपार्टमेंट सांगते. त्याच्यामध्ये स्वतःही ते पोलीस स्टेशनला हजर झाले नाहीत. हायकोर्टापर्यंत गेले, तिथेही त्यांचे जामीन त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ते फरार आहेत. आणि मग मिसेसला आपल्या फॅमिलीतल्या प्रतिनिधींना पुढे करून आमदारांवर खोटे आरोप त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु त्या बहिणीला मी त्या ठिकाणी सांगेल का मी तुलासुद्धा ओळखत नाही आणि तुझ्या मिस्टरांनासुद्धा त्या ठिकाणी ओळखत नाही. त्यामुळे तुमचे आपापसातले काय मतभेद असतील ते आपापसात पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी क्लिअर करावेत. परंतु चुकीच्या पद्धतीचा अशा पद्धतीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्याविरुद्ध अशा पद्धतीचे कृत्य केल्याबद्दल मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.